खूप छान वाटलं. 20 वर्षाची तपस्या पूर्ण झाली. त्यांच्याविषयी काय बोलायचं? फाटली असणार ती जाऊ द्यावी. तो त्याला बरं वाटलं असेल की बाबा हे दोन भाऊ कधी एकत्र येतील याची आम्ही आतुरतेने वाट बघवतो आणि तो क्षण आज आलेला आहे. साहेबांनी म्हणण्याप्रमाणे जे एकत्र येण्याचा जो हे होता तो आज योग होता. नाहीतर बाकीच्या राजकारण्यांनी असं नाही करावं की बाबा काहीतरी हे स्वतःच्या पोटासाठी स्वार्थासाठी एकत्र आले, असं नाहीये. कारण जे भाऊ आहे रक्ताचं नातं ते एकत्र येणारच आणि कायमचं येणार आणि मराठी माणसांसाठी येणार ते. नाही, खूप चांगलं वाटतं एकत्र आल्यापासून. कारण आम्ही लहानपणापासून शिवसेना बघितली, नंतर शिवसेनेची विद्यार्थी सेनेमध्ये मी लहानपणापासून राजसाहेबांबरोबर आहे आणि आता मनसेमध्ये आहे. आणि काल जे पूर्ण आपल्या टीव्ही न्यूज चॅनलवरले सुशील केडिया यांचं जे वक्तव्य फिरत होतं ते म्हणत होते की त्यांना हिंदीच कळतं. तर मी त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की હું ગુજરાતીમાં કહું છું કે હવે અમારો પ્રોગ્રામ થઈ ગયો છે અને બી રેડી, અમે લોકો આવીએ છીએ તમને મળવા અને આ તમારી લેંગ્વેજ હું તમને કહું છું. જય મહારાष्ट्र, जय मनसे. मॅम, काय वाटतं आज ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडलाय, कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे, काय बोलणार? जय महाराष्ट्र. आजचा जो हा आनंद आहे ना, आम्ही शब्दात वर्णूच शकत नाही. त्यामुळे इथे मी जर काही बोलायला गेली तर मला लहान तोंडी मोठा घास आणि खरंच म्हणजे हे जे आनंद अश्रू आहेत ते खरंच आवरत नाहीयेत. आता हे बघा, हे सगळे जण आहेत ना, आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेपासून आहोत, अधिकारी होतो. महाराष्ट्र लेवलला आम्ही काम केलेलं आहोत आणि आज एवढ्या वर्षांनी आम्ही एकत्र भेटलो आणि ही कधीपासूनची उत्सुकता होती या क्षणाची की या दोन बंधूंना एकत्र बघून अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राचा विकास घडवावा म्हणून. ठाकरे बंधू एकूणच एकत्र आले तर महाराष्ट्रात बदल होतो? निश्चितच बदल नाही, विकास घडेल महाराष्ट्राचा. धन्यवाद. आमची संपूर्ण टीम भारतीय विद्यार्थी सेनेची, आम्ही जवळजवळ किती वर्षांनी आपण एकत्र भेटलोय? जवळजवळ 20 वर्षांनी आपण एकत्र मेळावा पार पडलाय, नागरिकांमध्ये देखील उत्साह आहे. दोन भाऊ एकत्र आलं हीच मोठी गोष्ट आहे, आनंद आहे. महाराष्ट्रात हे एकीकरण होणं गरजेचं होतं. 20 वर्ष लोक वाट बघत होते, मराठी लोक 20 वर्ष वाट बघत होती ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेनेकडे आणि युवा राजसाहेबांकडे. ही जो ताकद एकत्र आल्यावर आज कोणाची माई आली नाही की आमच्या महाराष्ट्रात शिवाजी छत्रपतीचे पती यांची शिवसेना तिच्याकडे वाकडे नजरेने बघितलं तर त्याला त्या जागेवर ठेचून टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेळावा पार पडलाय, उत्साही वातावरण, दोन्ही ठाकरे बंधू खरंच आजचा हा दूध शर्करा योग आम्ही मानतो आहोत. दोघे ठाकरे आज एकत्रित आले, त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. आणि खास तर जी तरुण पिढी आहे, जे आदित्य साहेब आणि अमित ठाकरे साहेब हे दोघंही एकत्रित दिसले, याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. आम्हाला मराठी माणसाला आहे आणि आवाज हा कायमचा मराठी माणसांचाच या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे. आवाज कुणाचा? आवाज मराठीचा. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून सत्ताधाऱ्यांना जोरदार उत्तर दिलेलं बघायला मिळतंय. आपल्याला काय सांगा, जी सत्ताधाऱ्यांची टीका होती त्यावर? साहजिकच आहे ना, या महाराष्ट्राला, जो महाराष्ट्र आहे तो त्याची भाषा मराठी आहे आणि ह्या मराठीला कुठेतरी फेकलं जात आहे. आणि ह्या महाराष्ट्रामधील जे आणि सगळ्या राजकीय नेत्यांना बघून खूप आनंद झाला. एक मराठी माणूस आपल्याकडे एकत्र आला आणि त्याच्यामध्ये आपल्याला मराठी शक्तीची आणि ताकदीची एक उमेद आणि एक नवचिंतन आपल्याला बघायला मिळालं. आणि ही ताकद पुढे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी ज्वाला होईल आणि सगळ्या मराठी माणसाला आणि मराठी बांधवांना एकत्र येण्याची ताकद येणार आहे या भेटीने. हो, नाही, महायुतीचं काही होणार ह्यापेक्षा मराठी माणूस एकत्र येतोय ह्याच्यामध्ये आम्हाला जास्त आनंद आहे.
कारण की मराठी माणूस हा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या याच्या प्रांतामध्ये विभागला होता आणि त्यातूनही मराठी माणसाला एक नवं चैतन्य आणि एक प्लॅटफॉर्म मिळाला की त्याच्यामुळे एकत्र आले आणि त्यातून एक नवीन संजीवनी मराठी माणसामध्ये एक ताकदीची उभी राहिली. आम्हाला उत्तर भारतीयांबद्दल काही राग नाहीये ना द्वेष नाहीये. आमची एकच मागणी आहे की त्यांनी जसं आम्ही त्यांना ऍक्सेप्ट केलंय की आज महाराष्ट्रामध्ये येऊन उत्तर भारतीयांना आम्ही आपलंसं करून घेतलं, मग त्यांनीही आमची भाषा मराठी ही त्यांनी आपलीच करावी हीच आमची माफक अपेक्षा आहे. त्यांनी मराठीचा अपमान करू नये, त्याचा आदर करावा ही आमची अपेक्षा आहे. बीजेपीची चाल कशी आहे ती लक्षात ठेवा. जे त्यांनी खऱ्या आयुष्यामध्ये जे केलंय ते लहानपणांना पण ते लहानपणापासून हेच शिकवत आहे की तोडा फोडा आणि राज्य करा. जे या लोकांनी काय केलं, तुमचे आमदार बाजूला घ्या, तुमची सत्ता बनवा. तसंच आता हे करतायत की तुमचे एका वर्गात जर 60 विद्यार्थी असतील तर 20 विद्यार्थी वेगळे करा, तुम्हाला हिंदी शिकवतो. म्हणजे कसे, तुमचे आमदार घ्या, बाजूला व्हा, तुमची सत्ता बनवा. तेच हे या लोकांना शिकवतंय लहानपणापासून, असा विषय. आणि आतापर्यंत आपण बघत आलो की हे जातीपातीचं राजकारण करूनच हे लोकांनी वेगळं करत आले आणि हे राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र येतील या धडकीनेच हे लोकांनी GR रद्द केला आणि ती बातमी चालू नये म्हणून यांनी हे असे त्यांचे चेले पेले वाजवले त्या लोकांनी चॅनलवरती. आता नाही, हे तर स्पष्ट दिसतच ऍक्च्युली, म्हणून GR रद्द करण्यात आलाय. कळलं का? हे आता कोणाला सांगायची गरज नाहीये, कॉमन सेन्स आहे, म्हणून हा GR रद्द करण्यात आलाय. आणि एवढंच सांगू इच्छितो की राजसाहेब आणि उद्धव साहेब, राजसाहेब आम्हाला खूप अभिमान आहे ऍक्च्युली, तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन करतायत. तुमच्यामुळे आज मराठी माणसाची जी हिंमत आहे ती महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये तर पूर्ण जगामध्ये आहे. आय लव्ह यू राजसाहेब, आय लव्ह यू राजसाहेब. खूप आनंद आहे. महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि आज आम्हाला याची डोळा हा इथे हा क्षण अनुभवायला मिळाला. निश्चितपणे आम्हाला खूप आनंद आहे आणि महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणात हे इथून आजपर्यंत सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेले आहेत. आणि आता जे त्यांच्यावरती बोलण्यासारखं आता काही राहिलं नाही. दोन मराठी माणसं आमचे जे दोन नेते आमचे वरिष्ठ एकत्र आले, त्यांचे आता दिवस संपले, आता आमचे दिवस सुरू झाले आणि येणारे दिवस हे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि आमच्या आघाडीचेच असतात. आम्हाला चांगलं वाटेल की दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचं बरं होईल, मराठी माणसाचं बरं होईल आणि इतर भाषिकांचा जो आमच्यावरती दबाव होत चाललाय त्याला हाणून पाडतील. युतीबद्दल दोन भाव एकत्र होतील याची आम्हाला फुल गॅरंटी. खूप आनंद होते आणि हिंदीत एक म्हण आहे, सुबह का बुला शाम को जब घर पे आता है उसे बुलाने कहा जाता है. तसं राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले म्हणून खूप आनंद होतो. त्यांचं आम्ही काही सांगू शकत नाहीये, पण आम्ही म्हणजे राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर आमच्या महाराष्ट्रात मराठी मुंबई ही आमची आहे, आमच्या बापाची आहे आणि मुंबईसाठी मराठी माणसासाठी जो पुढे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आमच्या इथे मी जिथे राहते ना तिथे उत्तर भारतीय लोकांच्या मध्येच मी राहते. उत्तर भारतीय आणि इतर भारतीय लोकांना सांगायचं आहे, तुमच्याशी आम्ही उद्धवपणा करत नाही आणि बरेचसे 80% उत्तर भारतीय इतके चांगले आहेत, मराठीमध्ये बोलतात. फक्त थोडे फार आहेत जे आगाव आहेत ते उद्धवपणा करतात. सर्वांची आम्ही मिळून मिसळून आहोत. आमच्या राज्यात तुम्ही येता, आमच्या राज्यात कमवायला येता तर आमच्या भाषेचा, आमच्या राज्याचा अपमान करू नका. तुम्हाला येत नाही थोडी तरी भाषा बोला आणि आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही बोलू नका म्हणून, पण आमच्या भाषेचा अपमान करू नका आणि आम्हाला उलट बोलू नका. विजय झालाय, 80% विजय झालाय.